श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ऋषी पंचमीच्या कथा जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील 5व्या तिथीला ऋषी पंचमी म्हणून साजरी केली जाते. हे व्रत गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी केलं जातं. यावर्षी 8 सप्टेंबर रोजी आहे ऋषी पंचमी. तर त्याचबरोबर तिची कथा आपण जाणून घेणार आहोत. उत्तक नावाचा ब्राह्मण त्याची पत्नी सुशीलासोबत राहत होता. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही विवाहयोग्य होते. उत्तक ब्राह्मणाने आपल्या मुलीचे लग्न एका योग्य वराशी लावले. परंतु काही दिवसानंतर तिच्या पतीचे अकाली निधन झाले. यानंतर त्यांची मुलगी माहेरी परतली. एके दिवशी विधवा मुलगी एकटीच झोपली होती. तेव्हा तिच्या आईच्या लक्षात आले की तिच्या मुलीच्या अंगावर किडे वाढत आहेत. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून उत्तकची पत्नी घाबरली. तिने आपल्या मुलीला पती उत्तक यांच्याकडे आणून आपल्या मुलीची अवस्था दाखवली आणि म्हणाली, माझी साध्वी मुलगी अशी कशी झाली? मग उत्तक ब्राह्मणाने ध्यान केल्यावर पाहिले की त्याच्या मागील जन्मात त्याची मुलगी ही ब्राह्मणाची मुलगी होती. परंतु मासिक पाळीच्या वेळी त्याने चूक केली. ऋषी पंचमीला ही उपवास केला नाही. त्यामुळे तिला हा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर वडिलांच्या सल्ल्यानुसार या जन्मातील संकटांपासून मुक्ती मिळावी म्हणून मुलीने पंचमीचे व्रत केलं. हे व्रत केल्याने उत्तकच्या कन्येला शाश्वत सौभाग्य प्राप्त झालं. अशी आहे ही पौराणिक कथा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.